राज्यात खरीप हंगामातील पिकांसाठी राबविण्यात येणारी पीक विमा योजना फक्त 2च विमा कंपन्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे। त्यामुळे गत काही वर्षांपासून योजनेच्या अंमलबजावणीत होत असलेला गोंधळ आणि गैरप्रकाराला आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गतवर्षी 11 विमा कंपन्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता, त्यामुळे गोंधळ आणि गैरव्यवहार झाल्यास समोर आलं होतं। त्यामुळे कृषी विभागालाही कंपन्यांमध्ये समन्वय ठेवणे, योजनेच्या अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवणे अवघड जात आहे। यंदा राज्याचा एकही निकष नाही, सर्व निकष केंद्राने ठरवून दिलेले आहेत। त्यामुळे योजनेत सुसूत्रता येईल का, हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। 1 रुपये पीक योजना बंद, पेरणी न करता पीक विमा भरणे, विमा भरलेल्या पिकाची पेरणी न करणे, 7/12 नसताना विमा भरून शासनाची फसवणूक करणाऱ्यांमुळे प्रामाणिक शेतकरी अडचणीत आला आहे। शासनाने 1 रुपये विमा योजना बंद केल्याने अधिक पैसे मोजून पीक विमा भरावा लागणार आहे। शिवाय नुकसान भरपाई मिळण्याचे दरवाजे कमी झाले आहेत। राज्य शासन 1 रुपयात पीक विमा योजना राबवली, मात्र बोगसगिरीची अनेक प्रकरणे उघडकीस आली। पेरणी न करता 1 रुपयात विमा भरणे, एखादा एकर पेरणी करणे व 4-5 एकरांचा विमा भरणे, बनावट 7/12 वर शासकीय जमिनीवर विमा भरल्याची प्रकरणे उघडकीस आली। त्यामुळे 1 रुपये विमा पीक योजना बंद करण्यात आली आहे। नवीन पीक विमा धोरण म्हणजे काय पाहूया। नव्या बदललेल्या पीक विमा धोरणानुसार यावर्षी खरीप हंगामातील पिकांचा विमा भरताना शेतकरी हिश्श्याची रक्कम भरावी लागणार आहे। शेतकऱ्यांनी सहजासहजी पीक विमा भरावी इतकी कमी रक्कम नाही। शिवाय आता नुकसान भरपाई केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित मिळणार आहे। अतिवृष्टी, संततधार व इतर कारणांमुळे यापुढे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही, तसे आदेशात स्पष्ट केले आहे। खरीप व रबी हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी 499 पानांचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे। यंदा 2च कंपन्यांचा सहभाग का? गत वर्षी 11 विमा कंपन्यांनी योजनेत सहभाग घेतला होता। यामुळे गोंधळ आणि गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते। कृषी विभागालाही कंपन्यांमध्ये समन्वय ठेवणे, योजनेच्या अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवणे अवघड जात आहे। यंदा राज्याचे एकही निकष नाही, सर्व निकष केंद्राने ठरवून दिलेले आहेत। त्यामुळे योजनेत सुसूत्रता येईल। त्यामुळे यंदा पीक विमा योजनेची अंमलबजावणी गैरप्रकाराविना होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। 3 पिकांखाली 100 लाख हेक्टर क्षेत्र। राज्यात खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस आणि भात ही मुख्य पिके असतात। या पिकाखालील क्षेत्र एकूण खरीप हंगामातील 150 लाख हेक्टर पैकी सुमारे 100 लाख हेक्टर आहे। यंदा पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष पीक विमा योजनेसाठी लागू असणार आहे। शिवाय 1 रुपयात पीक विमा योजना रद्द केल्यामुळे विमा अर्जांची संख्या थेट 50% कमी होण्याचा अंदाज आहे। विमा अर्जांची संख्या कमी होणे, केंद्राचे निकष, राज्याचा हस्तक्षेप कमी आणि उपग्रहामार्फत पिकांच्या उत्पादनाचा अंदाज घेतला जाणार असल्यामुळे योजनेची अंमलबजावणी पारदर्शकता पद्धतीने होण्याची शक्यता आहे। भारतीय कृषी विमा कंपनी ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या 2 कंपन्यांच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे। थेट फौजदारी कारवाईची तरतूद। शेतकऱ्यांनी ज्या क्षेत्रासाठी पीक विमा काढला आहे त्या क्षेत्राच्या 7/12 उत्तरावर शेतकऱ्याचे नाव नसणे, बोगस 7/12 व पीक पेरा नोंदीच्या आधारे पीक विम्याची बोगस अर्ज करणे, दुसऱ्या शेतकऱ्याच्या संस्थेच्या क्षेत्रावर बोगस भाडेकरारद्वारे योजनेत सहभाग घेणे, विहित भाडेकरार न करता परस्पर विमा उतरवणे अशा बाबी निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा नियंत्रण समितीच्या मार्गदर्शनानुसार संबंधित विमा कंपनी व कृषी विभागाची असणार आहे। महसूल दस्तावेजामध्ये फेरफार करून शासनाची फसवणुकीच्या केल्याबाबत महसूल विभागामार्फत तहसीलदारांनी स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करायचे आहेत। बोगस विमा घेतल्याचे आढळून आल्यास संबंधित खातेदारास काळ्या यादीत टाकले जाईल। त्याचा आधार कार्ड क्रमांक पुढील 5 वर्षाकरिता काळ्या यादीत टाकून त्याच किमान 5 वर्ष शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ देण्यात येणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे। दरम्यान राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीक विमा योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय खरा, पण यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।